नमस्कार मंडळी. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापना. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा सगळ्यांना सुख शांती समाधान देव. आज छान देवपूजा करायची, परत 9 दिवस देवांना आंघोळ घालायची नसते. आजी सांगायची की नवरात्रीत देवीचं युद्ध चालू असतं महिषासुराबरोबर आणि त्याने देवांना बंदिस्त केलेलं असतं, म्हणून देवांना जागेवरून हलवायचं नसतं. रोजची आपली जी दिवाबत्ती, नामजप, पूजापाठ, ग्रंथवाचन ते करायचं असतं. नेहमी मी देवांना दह्याने छान स्वच्छ करून घेते. आज म्हटलं विशेष दिवस आहे तर देवांना विशेष सोन्यासारखं उजळावं. त्यासाठी मी इथे वाटीमध्ये 2 चमचा बेसन, 1 चमचा हळद आणि दही घेतलं आहे आणि ह्याची पेस्ट करून ह्याने देवांना छान स्वच्छ करून घेतलं आणि मग पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. किती सुंदर देव उजळून निघाले आहेत. मी कधीच पितांबरीने देव स्वच्छ करत नाही. तसं तर रोजच देवारा पुसला जातो, पण आज एकदम स्वच्छ देवारा पुसून घेतला. नवीन वस्त्र अंथरले देवाला. देवाला अंघोळ घातल्यावर कपड्याने पुसून छान कोरडे करूनच देवारात ठेवते. छान अशी देवपूजा करून घेतली. साखर पाण्याचा नैवेद्य दाखवला. ज्यांच्या घरात घट बसतात त्यांनी विड्याच्या पानांवरती 9 दिवस देव ठेवायचे असतात. देवपूजा झाल्यावर उंबरटा पूजन करायचं म्हणून बाहेर झाडून घेतलं. उंबरटा छान पुसून घेतला. आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार असतं, तिथूनच आई लक्ष्मी घरात येत असते, त्यामुळे ते नेहमी स्वच्छ सुंदर असावं. हळदीचं लेपन करण्यासाठी वाटीत हळद, गोमूत्र, गुलाब पाणी आणि तुमच्याकडे जर असेल तर चंदन पावडर आणि अत्तर त्यात टाकावं. त्याने खूप छान सुगंध येतो आणि घरात आत येतानाच छान असा सुगंध दरवळतो सगळीकडे. छान असं हे हळदीचं मिश्रण उंबरठ्याला आणि बाजूच्या चौकटीला पण लावावं. थोडं सुकल्यावर त्यावर थोडी का होईना रांगोळी काढावी. छानपैकी दिवा लावावा. हा जो दिवा आहे ना, तो मी खास बाहेर लावण्यासाठी फ्लिपकार्टवरून घेतला आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की चेक करा. धूप किंवा अगरबत्ती लावावी. उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करावा आणि ह्या उंबरठ्याच्या आत फक्त चांगल्या सकारात्मक गोष्टी आणि ऊर्जा येऊ दे अशी प्रार्थना देवी आईकडे करावी. कापूर आणि लवंग जाळावा. याने काय होतं, निगेटिव्हिटी प्रवेश आतमध्ये करत नाही आपल्या घराच्या आणि असं केल्याने खूप प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये. आजचा मिनी व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. काळजी घ्या.